नमस्कार. द बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी विशाल वरपे आणि माझे सहकारी प्रमोद लांडे. नमस्कार, मी प्रमोद लांडे. आज आपण शिरूर तालुक्यातील अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांनी तब्बल 60 वर्षांपेक्षा अधिक राजकीय कारकीर्द आपली सांभाळलेली आहे. शिरूर तालुक्याच्या संपूर्ण भागामध्ये ज्यांचं वलय आहे आणि शिरूर तालुक्याच्या बेड भागामध्ये त्यांनी आतापर्यंतच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये या भागाला नंदनवन करण्यासाठी आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. असे आपल्यासोबत आहेत शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. साहेब, आत्ताची निवडणूक झाली, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक. या निवडणुकीमध्ये तुम्हाला अचानक पक्ष बदलावा लागला. तुमच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टी पक्षात जावं लागलं. त्यामुळे अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतर पाहायला मिळाली आणि ही निवडणूक तुम्ही जिंकली देखील. कशा भावना आहेत? कसं आहे, माझ्या राजकारणात मी अनेक निवडणुका लढवल्या. जवळजवळ मी स्वतः व्यक्तिशः 12 निवडणुका लढवल्या. त्याच्या जिल्हा परिषदच्या 5 असतील, विधानसभेच्या 3 असतील आणि सहकारातल्या बाकीच्या बँक असेल, खरेदी विक्री संघ असेल, साखर कारखाने असतील, अशा अनेक आणि आमच्या कुटुंबाने बाकीच्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने लढवलेल्या आहेत. अशा पद्धतीने लढत असताना माझ्या राजकीय जीवनात असे कधी अनुभव आले नाही की पक्षाने मला उमेदवारी दिली, कॅन्सल केली, असा प्रसंग 60 वर्षात कधीच आलेला नाही. परंतु अचानक असा प्रसंग आला की ज्या दिवशी मी फॉर्म भरायला जाणार त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी रात्री 12-1 वाजता निरोप आला का तुमचं तिकीट कॅन्सल केलेलं आहे. वास्तविक आता त्याच्या आधी जवळजवळ 2 महिने आमचं घरदार सगळं लोकांचा संपर्क साधण्यासाठी रात्रंदिवस फिरत होतो. प्रत्येकाच्या चुलीपर्यंत आम्ही घड्याळ नेलं, पक्ष नेला आणि पहिल्यापासून पक्षाची इमानी सेवा करण्याची माझी पद्धत होती. म्हणजे राजकारणात मी 1962 साली प्रवेश केला, वयाच्या 21व्या वर्षी. त्यावेळेला असणारी काँग्रेस, त्याच्यानंतर पवार साहेबांनी बदललेली समाजवादी काँग्रेस, समांतर काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस, या पवार साहेबांसोबत सतत राहिलो. पवार साहेबांच्या आता अलीकडच्या काळात पुन्हा अजित पवारांनी सोडल्यानंतर अजित पवारांनी वळसे पाटलांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि निष्ठेने काम केलं. या माझ्या 60 वर्षाच्या काळात ज्या भागामध्ये मी राहत होतो तो भाग इतका दुर्भिक्ष होता, याला बेट म्हणायचे. बरोबर. एखादा कर्मचारी काम नसला करीत तर त्याला शिक्षा द्यायचं म्हणजे बेटात टाकायचं. मग त्याला तो दोन्ही नद्याच्या मध्ये तो पलीकडे जाऊ शकत नव्हता. एसटी नव्हती, वाहतूक नव्हतं, काही नव्हतं. शाळा 4थीच्या पुढं कुठंच नव्हती. आणि अशा अवस्थेमध्ये राजकारण केलं. आणि असं राजकारण करीत असताना मी पक्षाची इमानीद्वारे सेवा केली. पक्षाची कधी गद्दारी केली नाही. पक्षाच्या नेत्यांना ताकद दिली. मग ती कुठलीही निवडणूक असो, सहकारातली असो, स्थानिक स्वराज्य असो, विधानसभा असो, लोकसभा असो, सगळ्यामध्ये आमच्या भागात नेहमी आघाडी राहायची. काँग्रेसला त्या काळामध्ये ज्या पक्षात मी राहिलो त्या पक्षात जनमानसाला घेऊन मी पक्षाला पाठिंबा दिला. परंतु मला दुर्दैवाने हा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा आला की अचानक उमेदवारी कट होते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता झाल्या, त्यात तुमचे चिरंजीव यांचा जिल्हा परिषद मध्ये विजय देखील झालेला आहे. परंतु ही निवडणूक लढवत असताना तुमच्या चिरंजीवांनी भाजपात प्रवेश केला, हे खरं आहे. पण तुम्ही कुठं प्रवेशादरम्यान दिसले नाही. प्रचार तर तुम्ही केला भाजपचा, परंतु आता तुम्ही जसं सांगितलं की अजित पवार असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे शरद पवार असतील, हे दोघांचे विचार आजही तुम्ही आहेत का सोडलेत? विचार माझे आहेत, पण मला परिस्थितीने सोडावं लागलं. म्हणजे पर्याय उरला नाही. ज्या पक्षाने मला नाकारलं त्या पक्षाला कारण नसताना नाकारलं ना. मी आजही त्या विचाराचा आहे, पण त्यांनी जर मला स्वीकारायचं ठरवलं नाही तर मला पर्याय शोधावा लागला ना. शेवटी मी भाजप हा पर्याय स्वीकारला. खरं तर आता वळसे पाटील साहेब या भागाचे नेतृत्व करतात. तुमचे त्यांच्याशी अत्यंत जवळचे निकटचे संबंध राहिलेले आहेत. खरं तर आता वळसे पाटील साहेबांचा आणि तुमचा संबंध बऱ्याच वर्षांचा आहे. आता शेवटचा संपर्क कधी झाला होता?
शेवटचा संपर्क तिकीट नाकारलं त्या दिवशी रात्री 5 आपल्या संध्याकाळी 6 वाजता 5 वाजता त्यांच्या आणि अजितदादा मी बैठक घेतली. मी माहिती घेतली. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय शंका आहे तुम्ही कामाला लागा, इथं कशाला पुण्याला थांबले. आणि त्या रात्रीच कट झालं. म्हणजे त्यांची नंतर बैठक झाली असेल, काही निर्णय झाले असतील आणि त्या रात्री झालं. शेवटची ज्या दिवशी नाकारलं त्या दिवशी 8-10 तासापूर्वी माझी बैठक झाली आणि त्याच्यानंतर 12 तासांनी हा निरोप आला. एवढा जवळचा संबंध आला होता. ह्या जिल्हा परिषद गटामध्ये ज्यावेळेस संपूर्ण क्षेत्रामध्ये तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अशी देखील चर्चा आहे की गावडे कुटुंबियांवरती मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती, परंतु भाजपामध्ये प्रवेश केला आणि ही निवडणूक तुम्हाला सोपी झाली आणि तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक जिंकलात. नाराज होता असं नाही, परंतु मला एक शंका होती की माझ्यावर लोकांचा विश्वास सातत्याने राहिलेला आहे. या विभागात एक दगड सुद्धा बोलेल की मी स्वतः सगळं केलेलं आहे. इथं कोणीही नेता आला नाही, कोणी पुढारी आला नाही. या सगळ्या कामा मी माझ्या कष्टातून प्रयत्नातून सत्तेच्या माध्यमातून नेत्याच्या सहकार्यातून उभी केलेले आहे. मग पाणी आणलं, वीज आणली, रस्ते आणले, शाळा आणले, कॉलेज आणले, हे सगळं 50-60 वर्षात उभं केलं. आणि उभं केलं असताना मला नेत्यांनी साथ दिली त्या काळामध्ये त्या परिस्थितीत. परंतु आज अशी अचानक परिस्थिती निर्माण झाली की मला दुसरा पर्यायच उरला नाही ना. एक तर अपक्ष राहिलं पाहिजे, एक तर भाजप गेलं पाहिजे. बरोबर. दुसरा पर्याय नसल्यामुळे मी सत्ताधारी भाजप पक्ष आहे. उद्या विकासाचे काही कामं महत्वाचे लागले तर उद्या करू शकेल अशा पद्धतीच्या वरच्या नेते मंडळी मला साथ देतील ही अपेक्षा होती. आणि दरम्यानच्या काळात माझ्या वरती नेत्यांशी सुद्धा संपर्क झाला. माझे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चांगले संबंध. अरे वा. कारण मुख्यमंत्री आणि मी 10 वर्ष आमदार म्हणून बरोबर राहिलो. वा. माझ्या खुर्ची शेजारी विधानसभेत खुर्च्या असायच्या, ते विरोधी पक्षात असायचे, तर पलीकडल्याच बाजूला ते बसायचे आणि माझ्याकडल्या बाजूला. त्यामुळे वैयक्तिक व्यक्तिगत संबंध होते. मधल्या काळात ते मुख्यमंत्री असताना माझ्या घरी सुद्धा आले होते 2-3 महिन्यात. त्यावेळेला सुद्धा त्यांनी आठवणी सांगितली. म्हणजे नेत्याचे संबंध होते, पण त्यावेळेला मला काय भाजपमध्ये जाण्याचा विषय नव्हता. त्यामुळे त्याची चर्चा करणं शक्य नाही. खरं तर साहेब, या भागात तुम्ही अनेक वर्ष काम केले, शिरूर तालुक्यात प्रचंड काम केलेलं आहे. तुम्ही MIDC पाहिली, जवळून अनुभवली, पाणी आलेलं पाहिलं, तुम्ही या भागासाठी नंदनवन केलेलं पाहिलं, त्या अनेक गावांचा संपर्क तुम्ही जोडून दिला, ते पूल बांधले गेले. खरं तर या तालुक्यात अशी कुठली गोष्ट आहे की ती करायची राहिली गेली, तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं असं तुमची इच्छा आहे, कुठलं काम आहे ते करायचं आहे अजून बाकी? खरं म्हणजे आता आमचा तालुका जवळजवळ 70 ते 80% बागायत. बरोबर आहे. आमच्या भागातले 10-12 गावं अजून पाण्यावर सुरू. तिथं पाणी मिळालं पाहिजे. पाबळ, केंदूर, कानूर, मेसाई, धामारी अशी जी 10-12 गावं आहेत तिथं पाणी मिळालं पाहिजे. ते एक स्वप्न आपण राहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आता MIDC झालेले आहे, औद्योगिकरण झालेलं आहे, 12 पाणी खेळत आहे. सगळ्या 2 कारखाने आमच्या परिसरामध्ये, 2-3 कारखाने बाजूला. बरोबर आहे. ऊस प्रचंड होत आहेत. 12 पिकं शेतकरी घेतात. शेतकऱ्याची परिस्थिती चांगली सुधारलेली आहे. मी ज्या भागात राहतो त्या भागात गौंडल छपराची घरं होती, तिथं आता बंगले झालेले आहेत. दारात 4 चाकी गाड्या आलेले, ज्याच्याकडे मोडकी सायकल नव्हती तो आता 4 चाकीत फिरत आहे. एवढी क्रांती अनेक गोष्टीची सुधारणा केल्यामुळे झालेली आहे. चांगल्या पद्धतीने कॉलेज असल्यामुळे मुलं शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या चांगल्या उपलब्ध झालेल्या आहेत. सगळा भाग सदन झाला असताना आता फार काही करण्यासारखं आहे असं नाही. कराल तेवढं थोडं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, त्या माध्यमातून अजून विकासाच्या गती वाढणार आहे. आमच्या तालुक्यात महत्वाचा प्रश्न आहे तो शिरूर पुणे नगर रोड हा रुंदीकरणाचा, वाहतुकीचा फार मोठा प्रश्न. आम्हाला पुणे जवळ आहे. आता आम्हाला पुण्याला जोडण्यासाठी रोड सुद्धा नवीन आमच्याच भागातून आता 400 कोटीचं काम रोडचं चालू आहे. सध्या कॉन्क्रीटचा रस्ता डायरेक्ट शिक्रापूरला मिळतो आहे.
सगळे भाग जोडलेला आहे. फक्त मेन रोड रुंदीकरण किंवा त्याच्यावर डबल पुलाचा रस्ता व्हावं, एलिव्हेटेड. एलिव्हेटेड असं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि सरकार त्या दिशेनं पाठबंध दळणवळण मंत्री गडकरी साहेबांनी जाहीर केलेला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरू होणं आणि ते होणं हा महत्वाचा भाग आहे. ज्या कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली, ज्या कार्यकर्त्याला अनेक पदं दिली, आज तोच कार्यकर्ता तुमच्या चिरंजीवांच्या विरोधात निवडणुकीत उतरतो आणि शड्डू ठोकतो आणि निवडणूक देखील लढवतो. काय भावना आहे तुमची? खरं म्हणजे हे माझं दुर्दैव आहे. ज्याला झोपेतून उठवला, गावचा सरपंच केला, एकदा नाही तर 3 वेळा सरपंच केला. अरे वा. माझ्या खर्चाने निवडणुकाला लावल्या ग्रामपंचायतीला आणि त्याला सरपंच केला. का तर माझ्या थोरल्या मुलाची गेल्या सुरुवातीची इच्छा होती की मला एखादा जोडीदार चांगला असावा, म्हणून त्याला मी स्वतःची ज्याची इच्छा नसताना सुद्धा सरपंच केला. हे तालुक्यात असा कोणी नाही की सलग 3 वर्ष सरपंच राहिला, त्याला मी ठेवला आणि तो शेवटच्या क्षणी माझ्या विरोधात गेला. हे माझं राजकीय दुर्दैव आहे किंवा माणसाची पारख करण्यात मी चुकलेलो आहे. खरं तर सोनभाऊंची आज आठवण होते. या निवडणुकीत देखील आठवण झाली असेल. तालुक्याला माहिती आहे की संपूर्ण तालुक्याला माहित होतं की आक्रमक नेता म्हणून सोनभाऊंची एक ओळख होती. परंतु दुसऱ्या बाजूला आता तुमचे जे दुसरे चिरंजीव आहेत राजेंद्र गावडे, हे आता संयमी आहेत, शांत आहेत, हुशार आहेत. त्यांच्यावर टीका होताना दिसत नाही, परंतु ते सातत्याने तुमच्यावर विरोधक टीका करतात. हे कशामुळे? कसं आहे, विरोधकाला दुसरं काही सांगा, सगळं करतो करीत मी असल्यामुळं माझ्यावर टीका करणार, दुसरं कोणावर टीका करणार. तर राजकारणात मी अजून सक्रिय आहे. त्यामुळे सक्रिय असल्यामुळं त्यांना घरी बसवायचं काय करण्याचं काम मीच धोरण आखतो. आमचा राजू हा सरळ मार्गी आहे, वैचारिक विचार चांगले आहे, पण तो आक्रमक प्रवृत्तीचा आहे, काहीतरी अतिरेकीपणा करील अशी त्याचा स्वभाव नाही. बरोबर. त्यामुळे ते त्यांना विरोधकाला वाटतं की हेच आपल्याला नसतील, हेच आपल्याला सरळ करतील, म्हणून माझ्यावर टीका होतो. यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की या जिल्हा परिषद गट असेल किंवा तालुक्यामध्ये असेल की सगळी पदं जी काही आहे ती गावडे कुटुंबातच हवी अशी देखील विरोधकांकडून नेहमी टीका होत असते. ही त्याला अतिशय चुकीची आहे. आम्ही होऊन पदं घेतलेली आहे, आम्हाला बळे दिलेले आहे. आता मी कारखान्याचा डायरेक्टर हो, माझी इच्छा नसताना त्या संबंधित लोकांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यात पॅनलमध्ये राहिलं पाहिजे, तुमचा चिरंजीव पॅनलमध्ये राहिला पाहिजे, कारण त्यांना तालुक्यात आधार पाहिजे म्हणून ही पद्धती मला घ्या. आम्हाला त्या पदाची हौस असायला. आज जिल्हा परिषदेमध्ये आमच्या पक्षामध्ये एकही इच्छुक माणूस नव्हता तिकीट मागायला, त्यामुळे आम्हाला पर्यायाने पुढे व्हावं लागलं. आणि आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये पक्षाला गरज म्हणून आम्हाला परत द्यावी लागली, घ्यावं लागलं आणि त्या पदाच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळाली. त्यामुळे पक्षाचे नेते सुद्धा पूर्वीपासून आम्हाला डावलू शकत नव्हते. फक्त हा प्रसंग एकदा झाला, तो म्हणजे आता. तुम्ही आता त्याचं उदाहरण दिलं. आता हा प्रसंग घडलाय. 60 वर्ष तुम्ही पवार साहेबांबरोबर राहिलात, त्या विचारधारेबरोबर राहिलात, काँग्रेसी विचारबरोबर राहिलात. आता भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये तुम्ही आहात, प्रवेश केलेला आहे. या पक्षात तुम्ही आता स्थिर स्थावर झालेलात का? कसं होईल, पुढचं काय होईल? काय आता राजकारणात भविष्य काय काळच ठरवेल. आता आम्ही तर नव्याने प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पक्षाची राजकारण करण्याची पद्धत, तिथले असणारे पक्षाचे नियम हे आम्हाला अजून कळायचे. बरोबर. आम्ही सुरुवात आहे, त्यामुळे भविष्यकाळात काय ठरवेल त्या पक्षात आम्ही यशस्वी होतो का काही वेगळं होतंय, त्यावरचे नेते आणि काय ठरवेल. एवढं खरं आहे की आम्ही ज्या पक्षात जाऊ त्या पक्षाला ताकद देऊ, ताकद उभं करू, एवढं मात्र नाही. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान तुमचा आणि तुमचे विरोधक जे आहेत दामू घोडे यांचा एक वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी नेमका काय वाद होता आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता? काहीही वाद नव्हता. मी माझ्या बूथवर बसलेलो, मग त्याच्यापासून 500 फुटावर त्यांचा बूथ होता. मी माझ्या कार्यकर्त्याशी कान गोष्टी करीत होतो. तो तिथून चालत आला आणि आमच्या तिथं उभा राहिला, आमच्या जवळ कानाजवळ आला. तेव्हा मी म्हणलं तुला का मक्का घ्यायचा का आला तो?
तेवढा तो परत गेला हम्म. आणि लांब जाऊन परत आला हम्म. आणि मला शिवाय द्यायला सुरुवात. अरे अरे मी म्हणलं मग काय घडलं तुझ्यावर? तो वाईट वाईट शिवाय करायला लागला. म्हणलं तुझी जी ही मस्ती आहे ती 9 तारखेला निकालात तुला पाहायला मिळेल. हम्म. तू कारण नसताना माझ्याबद्दल वाईट वाईट बोलतो ही जनताच ठरवेल. आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी खूप त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली की अशा प्रवृत्तीनं राजकारण करणं चुकीचं आहे. नाही, पण तुम्ही जे सांगताय की हा व्हिडिओ व्हायरल झाला किंवा ते वास्तव आहे, बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला, परंतु ही वेळ का आली? कटुता इतकी का आली? कशामुळे आली कटुता? काहीच कारण नाही. समोर समोर आम्ही लढतो आहोत. हम्म. वैयक्तिक कटुता याचं कारण काय? तो एका गावात राहतो, तो गावचा सरपंच मध्ये मी कधी ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घातलं नाही, कधी बाकीच्या गोष्टीत लक्ष घातलं नाही, कधी वैयक्तिक जीवनात कधी लक्ष घातलं नाही. परंतु ते कारण असं आहे की त्या माणसाची प्रवृत्तीच मुळे चुकीच्या मार्गाची आहे. हम्म, हम्म, हम्म. दमदाटी द्यायचं, दहशत निर्माण करायची, वाद निर्माण करायची, या प्रवृत्तीचं राजकारण करण्याची प्रवृत्ती असल्यामुळं त्यांनी प्रयोग आमच्यावर केला. हा शिरूर तालुका जो आहे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातली त्यात 2009 नंतर 42 गावं जी आहे ती आंबेगावला जोडली गेली विधानसभेला आणि त्यानंतर त्या 42 गावांचं नेतृत्व जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांनी केलं. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, ही 42 गावं देखील त्यात आहे. तर एकीकडे राष्ट्रवादी असताना आज भाजपचे 2 जिल्हा परिषद गटामध्ये कमळ फुललेलं आहे. तुमच्या इथे देखील आणि रांजणगाव जिल्हा परिषद गटामध्ये देखील. हो, फुललेलं आहे. त्याला काय परिस्थिती निर्माण झाली, फुललं, त्याला काय होईल. हा, म्हणजे खरं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात हा राग व्यक्त केलेला आहे लोकांनी, असं वाटतं. राष्ट्रवादीच्या विरोधात पेक्षा त्यांनी डावललं म्हणून लोकांनी आता माझ्या मतदारसंघात एक गोष्ट झाली, मला तिकीट नाकारलं ही लोकांना पटलं. बर. जनमानसात तळागाळातला माणूस पेटून उठला. हम्म. वास्तव आता मला एखाद्या वेळेला घड्याळावर निवडणूक थोडीशी जास्त जड गेली असती, हम्म, हम्म. पण बदलल्यामुळे लोक ऑटोमॅटिक मला अनुकूल झाले. म्हणजे अन्याय झाल्याची भावना तयार झाली. अन्याय आल्याची भावना झाली, लोक पेटून उठले बर. आणि त्याचा फायदा मला मताच्या माध्यमातून झाला. तर दुसऱ्या मतदारसंघात वास्तवता असं काही घडलं नव्हतं. हम्म. तिथं दोन्ही उमेदवार, त्यालाही उमेदवारी होती, आता का घडलं हे मलाही सांगता येणार. नाही, खरं तर उमेदवारी नाकारली. खरं तर ही उमेदवारी नाकारली नेमकी कोणी? अजितदादांनी नाकारली, वळसे पाटील साहेबांनी नाकारली, कोणी नाकारली, कोणी ही उमेदवारी तुमची? आणि त्यांच्या पवार साहेबांनी अजितदादा. अजितदादा हे एकत्र गट आला हा. आणि त्या गटाच्या वाटणीमध्ये खासदार वगैरे या मंडळीने आग्रह धरला का हा गट आपल्या पवार साहेबांना घ्या. बर. कारण ते प्लॅनिंग नाही झालं. हम्म. काही आमच्या तालुक्यातली नेते होते, हम्म. त्यांनाही वाटलं यांचं कट तिकीट झालं म्हणजे ऑटोमॅटिक आमच्या राजकारणातून ही बाजूला जातील, आमची डोकेदुखी जाईल, बर. ही भावना असल्यामुळे त्याच्यात अधिक खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थेट तुमच्या उमेदवारीला खासदारांनी विरोध केला असं तुम्हाला म्हणायचंय का? हो, बरोबर आहे. योग्य. या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. आता सहकार्यातल्या निवडणुका आता पुढे आलेल्या आहेत. भीमाशंकर साखर कारखाना असेल किंवा शिरूर तालुक्याच्या सहकार्याच्या ज्या निवडणुका असतील, भारतीय जनता पार्टीचा पॅनल तुम्ही तिथे उभा करणार का? तसं नाही आहे अजून काही, कारण मी एकटा भारतीय जनता पक्ष पॅनल उभं करायला त्याला पक्ष संघटना उभी करावी लागते. असं एकदम काहीतरी बोलून मी माझा भारतीय जनता पक्षाचा पॅनल उभा करेल असं मुळीच नाही. बर. काळ ठरवेल त्या परिस्थिती. साहेब, एक शेवटचा प्रश्न. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पूर्व राष्ट्रवादीत होतात, भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु अजितदादा यांचा अपघात झाला आणि त्यात निधन झाले. काय भावना होता आणि किती जवळीक होती तुमची? माझी फार जवळीक होती अजितदादांनी. म्हणजे अजितदादा राजकारणात पडल्यापासून जवळीक झाली. पहिले ते खासदारकीला उभे राहिले आमच्या भागात, तेव्हापासून माझे अतिशय घनिष्ठ संबंध आहे. पुढे मी आमदार झाल्यानंतर मंत्री येणार त्यांचे घनिष्ठ संबंध आहे. त्यांनी मला मदतही केली कामात. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मी प्रशासनामध्ये गेली 50-60 वर्ष काम करतोय, मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत. हो. परंतु एवढा आक्रमक आणि धाडसी माणूस आणि प्रशासनामध्ये एक वचक असणारा माणूस म्हणजे अजितदादा. बरोबर. मी अनेक मंत्र्यांशी माझे संबंध आले. 50-60 वर्षे कैलासवासी यशवंतराव चव्हाण सुद्धा मी जवळून पाहिले आणि तेव्हापासून मुख्यमंत्री पाहिले. परंतु प्रशासनात एखादी गोष्ट कार्यकर्त्याला
मदत करायची म्हणल्यानंतर धाडसानं पुढे जाऊन करणारा एकमेव नेता हे अजितदादा होते. त्यांच्या बाबतीत अनेक आठवणी सांगण्यासारख्या आहे, परंतु त्याच काळाच्या पडद्यावर जाणं ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे. तर खरं तर तुम्हाला शुभेच्छा, पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा. अत्यंत खडतर प्रवासातून तुम्ही ही निवडणूक खेचून आणलेली आहे. पक्ष बदलला, निवडणूक जिंकली, 12 तासात पक्ष बदल. 12 तासात पक्ष बदलला आणि निवडणूकही जिंकून आणली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. साहेब धन्यवाद. तुम्ही आमच्याशी गप्पा गोष्टी धन्यवाद, केल्या धन्यवाद. दिलखुलासपणे. तर हे होते शिरूर तालुक्याचं एक खणखण नेतृत्व आणि ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व देखील केलेलं आहे. माजी आमदार देखील आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द बातमी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.